शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्याशिवाय पायात चप्पल घालणार नसल्याचा शेतकरी नेते संजय पाटील दुधगावकर यांनी प्रण केला होता। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याने धाराशिवच्या दहिफळ येथील सन्मान कार्यक्रमात दुधगावकर यांनी आनंद व्यक्त करत शेतकऱ्यांच्या हातून अनवाणी पायात पादत्राणे घातले। कर्जमाफीसाठी 10 महिन्यांपासून चप्पल न घालता फिरणाऱ्या शेतकरी पुत्राला इथून पुढेही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील लढ्यासाठी साथ देणार असल्याचं गावकर यांनी संकल्प केला। शेतकरी पुत्र संजय पाटील दुधगावकर आणि शेतकऱ्यांशी संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी संजय पाटील दुधगावकर यांनी अनेक आंदोलनं केली, मात्र शेतकऱ्यांना जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत मी पायात चप्पल न घालणार नाही अशी शपथ घेतली आणि दसऱ्यानंतर त्यांनी तब्बल 10 महिन्यापासून चप्पल घातलेली नाही। मात्र त्या गावकऱ्यांच्या साक्षीने आज त्यांनी कर्जमाफी झाल्यानंतर आज चप्पल घातली। दादा, काय भावना आहे का तुम्ही एक शपथ घेतली होती चप्पल घालणार नाही, आज घातली तुम्ही चप्पल? धाराशिव जिल्हा हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा जिल्हा आहे आणि मागच्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यामध्ये या जिल्ह्यामध्ये इतका मोठा पाऊस पडला आणि शेती धंदा उद्ध्वस्त झाला, शेती उद्ध्वस्त झाली, फळं, पिकं, भाजीपाला, शेतातले सगळं अन्नधान्य सगळं वाहून गेलं, जमिनी खरडून गेल्या। आणि त्यावेळेस एक काही शेतकऱ्याची, काही महिला भगिनीची माझी भेट झाली आणि त्यांची जी रडलेली आसू आहेत त्याच्यामुळं मला, त्यांच्या डोळ्यातल्या आसुवामुळे मला जाणीव झाली की आपण काहीतरी केलं पाहिजे असं त्या भगिनीचं म्हणणं होतं। दादा, तुम्ही काहीतरी करा, परंतु इतकं आभाळ फाटलं होतं, त्याला किती ठिगळ लावणार, म्हणून मी त्यावेळेस असं मनोमन ठरविलं की आता आजच्या दिवसापासून 2 ऑक्टोबर पासून मी चप्पल सोडली आणि माझा संकल्प हाच होता की या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं पीक कर्ज माफ झालं पाहिजे आणि त्यासाठी रस्त्यावर लढायचं। आमच्या गावचं एक थोर नशीब म्हणू की त्यांनी एवढी मोठी संकल्प केला की आपण शेतकऱ्याची कर्जमाफी झाल्याशिवाय चप्पल घालणार नाही आणि चप्पल घालण्याचा मान आमच्या दहिफळकरांना मिळाला त्याबद्दल आणि त्यांनी आम्हाला वेळ दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। तर आम्ही विनंती केली, कर्जमाफी शासनाने दिलेली आहे तरी तुम्ही चप्पल घालायचं ते पण कमी करा, म्हणून आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी चप्पल घालण्याचा निर्णय घेतला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।